तर आज आपण मस्त असे हेल्दी रवा पॅनकेक्स पाहणार आहोत। हे रवा पॅनकेक्स खूप हेल्दी असे तयार होतात। आपण ह्याच्यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत, तर बघू शकता आतमधनं किती मस्त असे हेल्दी असे दिसत आहेत। तर आपण आज रवा आणि भाज्यांचा वापर करून मस्त असे हेल्दी रवा पॅनकेक पाहणार आहोत। हे पॅनकेक तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी, मुलांच्या छोट्या मोठ्या भुकीसाठी किंवा घरात कोणत्याही वेळेला हे पॅनकेक्स तुम्ही बनवू शकता। खूप सिंपल पद्धतीने हे तयार होतात आणि अगदी कमी मेहनतीमध्ये ही रेसिपी तयार होते। नमस्कार, मी पूजा, तुमचं माझ्या दिव्य अंकुर किचन मध्ये खूप 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 स्वागत। तर आज आपण मस्त असे सुजी पॅनकेक बनवणार आहोत। हे पॅनकेक लहान मुलंच नाही तर मोठे सुद्धा खूप आवडीने खातात। आपण आज रवा पॅनकेक बनवणार आहोत। रव्याबरोबर त्याच्यामध्ये काही भाज्या देखील आपण वापरणार आहोत। आज आपण भाज्या वापरून मस्त असा व्हेजिटेबल पॅनकेकची रेसिपी पाहणार आहोत। ही पॅनकेकची रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात आणि पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे रवा पॅनकेक कसा बनवायचा ते पाहतोय। तर त्यासाठी मी इथे बारीकवाला रवा घेतलेला आहे। रवा पॅनकेक बनवताना बारीकच रव्याचा वापर करायचा आहे। तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल, मोठा रवा तुम्ही मिक्सरला अशा प्रकारे बारीक देखील वाटून घेऊ शकता। तर मी इथे एक मोठी वाटी बारीक रवा घेतलेला आहे। याचं वजनी प्रमाण म्हणाल तर 250 ग्रॅम हा रवा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे दही देखील लागल। एक मोठी वाटी आपण रवा घेतलेला आहे, तर एक छोटी वाटी इथे दही घ्यायचं आहे। मी इथे एक छोटी वाटी दही घेतलेला आहे आणि याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हे पण 250 ग्रॅम दही आहे। त्याचबरोबर मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत। कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी। मी ही कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे। त्याचबरोबर एक गाजर घेतलेला आहे। त्याचबरोबर 2 शिमला मिरची घेतलेली आहे मी इथे आणि त्याचबरोबर मी इथे एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मी इथे 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या। ह्या भाज्या मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता या भाज्या आपण बारीक चिरून घेऊयात। रवा पॅनकेक बनवताना भाज्या ह्या आपल्याला बारीकच चिरून घ्यायच्या आहेत। तर आता या भाज्या आपण बारीक चिरून घेऊयात। सगळ्यात आधी इथे कोथिंबीर चिरून घेऊयात बारीक। त्यानंतर इथे कोथिंबीर चिरून झालेली आहे। त्यानंतर आपण गाजर चिरून घेऊयात। गाजर चिरताना गाजरचं समोरचं टोक काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे गाजर बारीक चिरून घ्यायचं आहे। तर गाजर बारीक चिरण्यासाठी मी छोटे छोटे काप करून घेते अशा प्रकारे, की जेणेकरून आपल्याला गाजर व्यवस्थित बारीक चिरता येतं। तर अशा प्रकारे आपल्याला गाजर हे बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे। पाहू शकता असे छोटे छोटे काप केल्याने आपल्याला गाजर किती सहज असं चिरता येतं। त्यानंतर मी ते गाजर पण चिरून घेतलेलं आहे। आपण आता शिमला मिरची चिरून घेऊया। तर शिमला मिरची मी अगोदरच धुवून त्याच्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता हे आपण शिमला मिरची सुद्धा बारीक चिरून घेऊया। रवा पॅनकेक बनवताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये भाज्या घालू शकता। तुम्हाला ज्या काही भाज्या आवडतात त्या तुम्ही इथे टाकू शकता। फक्त आपल्याला भाज्या इथे बारीक चिरून घ्यायच्या आहेत, की जेणेकरून आपण रवा पॅनकेक बनवताना त्या लवकर शिजल्या जातील आणि मुलं सुद्धा आपला रवा पॅनकेक आवडीने खातील। म्हणून आपण भाज्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत। तर काय होतं, बऱ्याचदा मुलं भाज्या खात नाहीत, मग त्यांना अशा प्रकारे एखादी रेसिपी करून दिली वेगवेगळ्या भाज्या टाकून, तर मुलं आवडीने खातात आणि त्यांना कळत पण नाही की याच्यामध्ये कोणकोणत्या भाज्या आहेत। मुलं ज्या भाज्या खात नाहीत ते सुद्धा खूप आवडीने खातात, कारण त्यांना एखादी रेसिपी नवीन दिसली की मुलं खूप आवडीने खातात। वेगवेगळ्या भाज्या टाकून मुलांना हेल्दी असा नाश्ता हा तुम्ही बनवून देऊ शकता। तर मी इथे माझ्या आवडीप्रमाणे भाज्या घेतलेल्या आहेत, गाजर, शिमला मिरची, कोथिंबीर। तर तुम्हाला अजून काही भाज्या याच्यामध्ये आवडत असतील तर तुम्ही ऍड करू शकता। तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये भाज्या तुम्ही टाकू शकता। तर ही शिमला मिरची पण आपल्याला आता अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची आहे। इथे मी शिमला मिरची पण अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे। त्यानंतर आता कांदा चिरून घ्यायचा आहे। कांदा पण बारीकच चिरून घ्यायचा आहे।
कांदा पण अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचा आहे। कांदा पण अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथे हिरवी मिरची चिरून घेणार आहोत। हिरवी मिरची चिरताना मिरचीचे 2 भाग करून घ्यायचे। अशा प्रकारे 2 भाग करून घ्यायचे आणि मग ही हिरवी मिरची आपल्याला अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये ठेवू शकता। तर मी इथे 3 मिरच्या अशा प्रकारे कापून घेतलेल्या आहेत बारीक। आता आपल्या इथे भाज्या व्यवस्थित कापून झालेल्या आहेत। ह्या चिरलेल्या भाज्या आपण साईडला ठेवून घेऊयात। रवा पॅनकेक करण्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला ह्याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे। तर आपण इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे। तर मी हा रवा बारीकवाला घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दही टाकून घ्यायचे। मी इथे एक छोटी वाटी दही घेतलेला आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। रवा पॅनकेक बनवताना दही जास्त आंबट घ्यायचं नाही आणि जास्त कमी आंबट घ्यायचं नाही, मीडियम घ्यायचं आहे। दही घेताना इथं फ्रेशच दही घ्यायचं आहे, जास्त आंबट दही ते वापरायचं नाही। त्यानंतर मी इथे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। तर त्यातलं अर्धा ग्लास मी आता ह्या वाटीमध्ये टाकून घेत आहे। वाटीमध्ये मी दही घेतलं होतं त्याच वाटीमध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे पाणी आता आपल्याला बाउल मध्ये घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे। मी ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून घेते। रवा पॅनकेक बनवताना बॅटर जास्त पातळ नाही करायचे आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला आवश्यकतेनुसारच पाणी घालून घ्यायचं आहे। आपण इथे रवा पॅनकेक बनवतोय, बॅटर पातळ झालं तर पॅनकेक आपल्याला व्यवस्थित बनवता येणार नाहीत। त्यामुळे पाणी इथे आवश्यकतेनुसारच टाकून घ्यायचंय, लागल तसं पाणी ह्याच्यामध्ये टाकायचंय। तर ह्याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी टाकून घेते आणि मिक्स करून घ्यायचंय। रवा पॅनकेक बनवतोय तर त्यासाठी आपल्याला बॅटर इतपत असं घट्ट पाहिजे। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला घट्ट बॅटर असं करून घ्यायचं आहे, जास्त पातळ नाही आणि घट्टही नाही, मीडियम असं इथं आपल्याला हे बॅटर करून घ्यायचंय। इथे गोष्ट लक्षात ठेवायची की बॅटर पातळ अजिबात करायचं नाही, आपल्याला बॅटर घट्टसरच ठेवायचं आहे, मीडियम असं। अशा प्रकारे रवा पॅनकेक बनवण्यासाठी बॅटर आपलं तयार झालेलं आहे। तर मी इथे 1 ग्लास पाणी घेतलं होतं, त्यातलं पाव ग्लास पाणी उरलेलं आहे, बाकीचं पाणी मी ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे। रवा पॅनकेक बनवण्यासाठी हे बॅटर तयार झालेलं आहे। हे बॅटर आता आपण 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत, कारण आपण ह्याच्यामध्ये रवा घातलेला आहे। 10 मिनिटांमध्ये रवा व्यवस्थित भिजला जातो आणि आपले पॅनकेक व्यवस्थित स्पॉन्जी असे तयार होतात। तर आपण हे आता रवा आणि दह्याचं बॅटर 10 मिनिटं भिजून घेऊयात। तर इथे पाहू शकता आपण 10 मिनिटापूर्वी इथे हा रवा आणि दही भिजायला ठेवलं होतं, तर ते व्यवस्थित भिजलेलं आहे। त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण भाज्या घालून घेऊयात। सगळ्यात आधी आपण इथे बारीक चिरलेली मिरची घालून घेऊयात, त्यानंतर कांदा घालून घेऊयात बारीक चिरलेला, शिमला मिरची, त्याचबरोबर गाजर घालून घ्यायचंय आणि कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे। मी ते भाज्या आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूणाची पेस्ट टाकून घ्यायची 1 चमचा। त्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे। मी ह्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचे। आता हे आपण मिक्स करून घेऊया। तर बघू शकता किती मस्त असे ते तयार झालेलं आहे, किती भारी असं रंगबिरंगी दिसत आहे। हे सुजी पॅनकेक खायला खूप टेस्टी होतात आणि तितकेच हेल्दी देखील होतात। तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे। हे बॅटर जरासं मला थिक वाटत आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया
मग अशा आपण इथे 1 ग्लास पाणी घेतलं होतं, तर त्यातलं पाव ग्लास पाणी आपलं राहिलं होतं, तर ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे थोडं थोडं करून आणि मिक्स करायचे। इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे बॅटर आपल्याला जास्त पातळ नाही करायचे, जरासं घट्टसरच ठेवायचं आहे, तरच आपले रवा पॅनकेक व्यवस्थित येतील, नाहीतर रवा पॅनकेक आपले व्यवस्थित येणार नाहीत। तर इथे पाहू शकता मी 1 ग्लास पाणी घेतलं होतं, तर 1 ग्लास पाणी इथे लागलेलं आहे एवढं बॅटर तयार करण्यासाठी। तर इथे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे, ना जास्त घट्ट ना जास्त पातळ। त्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक इनो टाकत आहे 1 चमचाभर, तुम्ही हवं तर बेकिंग सोडा देखील इथे टाकू शकता, पण इनो घातल्याने हे आपले रवा पॅनकेक छान स्पॉन्जी होतात आणि मस्त असे तयार होतात आणि फुगतात देखील खूप छान। त्यामुळे मी इथे 1 चमचा इनो घालून घेत आहे आणि मिक्स करायचे। एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करताना एकाच दिशेने मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण याचे पॅनकेक घालून घेऊयात। तर मी इथे पॅनकेक बनवण्यासाठी गॅस पेटवून गॅसवरती तडका पॅन ठेवून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण पॅनकेक बनवून घेणार आहोत। तर पॅनकेक बनवण्यासाठी इथे तडका पॅन आपल्याला व्यवस्थित तापवून घ्यायचा आहे। तर पॅनकेक बनवताना तुम्ही इथे तेलाचा वापर करू शकता किंवा तुपाचा देखील वापर करू शकता किंवा बटर देखील इथे तुम्ही वापरू शकता। पॅनकेक बनवण्यासाठी 1 चमचा तेल घालून घ्यायचे आपल्याला पॅन मध्ये। त्यानंतर मी इथे अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत, हे तीळ मी भाजलेले तीळ आहेत। हे पूर्ण ऑप्शनल आहे, तुम्हाला नसतील टाकायचे नाही टाकले तरी चालतील, पण तिळाने पॅनकेक खूप छान होतात। तेल इथं हलकसं गरम झालेलं आहे आणि बॅटर टाकण्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तीळ घालून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये 1 चमचा बॅटर टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे 1 चमचा बॅटर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचंय आणि झाकण ठेवून आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं एक साइडनी पूर्ण भाजून घ्यायचं आहे। पॅनकेक भाजताना गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं हा आता पॅनकेक आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे एका साइडनी। तर आता इथे 1 ते 1.5 मिनिटं झालेला आहे, आपण पॅनकेक भाजण्यासाठी ठेवला होता। तर बघू शकता किती छान असं आपला फुगलेला आहे पॅनकेक। तर आता थोडंसं तेल घालून घ्यायचंय आणि आता पलटी करून घेऊयात। तर इथे पाहू शकता किती मस्त आपलं इथे पॅनकेक दिसत आहे। तर आता झाकण न ठेवता दुसऱ्याही बाजूने आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। 1 ते 1.5 मिनिटांमध्ये खालची साइड आपली भाजून होते। तर आपण आता मस्त कुरकुरीत हे पॅनकेक भाजून घेऊया। तर इथे पाहू शकता हा पॅनकेक मी अशा प्रकारे इथे बनवून घेतलेला आहे। तर मी इथे तुम्हाला दुसराही पॅनकेक बनवून दाखवत आहे। तर त्यासाठी थोडंसं तेल टाकून घेतले पॅन मध्ये आणि थोडेसे तीळ टाकून घ्यायचे। त्याचबरोबर आपण तयार केलेलं बॅटर टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये। अशा प्रकारे बॅटर टाकताना 1 चमचाच बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि आता झाकण ठेवायचंय आणि दोन्ही साइडने आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे कुरकुरीत होईपर्यंत। बघू शकता किती सहज सिंपल पद्धतीने हे पलटी होतात। तर आपला केक आता व्यवस्थित इथे फुगलेला आहे आणि हा भाजलेला देखील आहे। किती मस्त असा भाजलाय बघू शकता। तर इथे बघू शकता किती मस्त असे आपले इथे रवा पॅनकेक्स तयार झालेले आहेत। तर हे रवा पॅनकेक खूप मस्त असे तयार होतात, खायला देखील खूप टेस्टी लागतात आणि आपण ह्याच्यामध्ये भाज्या टाकलेल्या आहेत तर हे हेल्दी देखील तयार होतात। तर मुलांना टिफिनसाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे। मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता, छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे, झटपट अशी तयार होते। तुम्ही हे रवा कप केक्स तुमच्या आवडत्या चटणी सोबत खाऊ शकता किंवा नारळाच्या चटणी सोबत खाऊ शकता, सॉस बरोबर खाऊ शकता। अप्रतिम लागतात, याची टेस्ट देखील खूप छान लागते।
तर मी इथे रवा पॅनकेक सोबत खाण्यासाठी नारळाची चटणी तयार करून घेतलेली आहे। तर तुम्ही हे रवा पॅनकेक तुमच्या आवडीच्या भाज्या घालून बनवू शकता। खूप हेल्दी असे तयार होतात। एकदम सोपी अशी रेसिपी आहे, तर नक्की करून बघा। अशा प्रकारे मी ज्या प्रकारे तुम्हाला साहित्य आणि प्रमाण सांगितले त्या प्रकारे नक्की करून बघा। आतमधनं देखील फोडून दाखवते मी तुम्हाला हे रवा केक किती मस्त होतात। बाहेरनं कुरकुरीत आणि आतमधनं बघू शकता किती छान असे आपले दिसत आहेत। मस्त असे व्हेजिटेबल आपले इथे रंगबिरंगी आतमधून दिसत आहे। कलर देखील बघू शकता किती सुरेख असा आलेला आहे। आणि तर हे सुजी पॅनकेक्स तुम्ही एखाद्या चटणी सोबत खाऊ शकता किंवा सॉस सोबत खाऊ शकता। तर ही रेसिपी पोटभरीचा असा नाश्ता देखील आपला इथे तयार होतो। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढील अशा नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा।